शहरात जुगार अड्डा, पत्त्याचे क्लब आणि मटका बिलकुल खपवून घेणार नाही अशी सज्जड तंबी आणि पॉवरफुल डोस पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिला आहे। सोलापुरात अवैध धंदे बोकाळल्यामुळे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आक्रमक पवित्रा घेत तिसरा डोळा उघडलाय। जुगार अड्डे, मटका चालकांची यापुढे खैर नाही। त्याचप्रमाणे संबंधित हद्दीतील पोलिसांनाच नोटीस बजावण्यात येईल असा सक्त इशारा पोलीस आयुक्त तांबडे यांनी दिला। या कारवाईमधून आम्ही असा संदेश दिला आहे की शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अवैध धंद्यांना थारा देणार नाही। शहरात 15 दिवसापासून अवैध धंदे वाढले, जुगार अड्ड्यावर पत्त्यांचे डाव रंगले। मन्ना जुगार, 3 पत्ती, अंदर बाहर, रम्मी जुगाराचं पीक बेसुमार उगवलं। मटका अड्ड्यावरील आकडेमोड वाढली। पाना, सुट्टा, जॉइंट, डबल पाना, संगम पाना आदी प्रकारच्या मटक्यांनी थैमान घातलं। यापूर्वी जुगार आणि मटका यासारखे अवैध धंदे बंद होते, परंतु खाकी वर्दीतील दोघांनी अक्षरशः गेमच केली। पोलीस आयुक्तांच्या नावाखाली 2 नंबर धंदेवाल्यांकडून लाखोंची रोकड जमवली आणि परस्परच अवैध धंदे चालू ठेवण्याचा चक्क परवानाच देऊन टाकला। पोलीस आयुक्तांचं नाव पुढे करण्यात या दोघा पोलिसांनी जराही शरम बाळगली नाही। गप्पा मारून वसुलीत एक्सपर्ट असणाऱ्यानं पॉवरफुल कमाई केली। अर्थात अप्पानं अनुभव असलेल्या प्रकाशच्या मदतीनं अवैध धंदेवाल्यांना मोकळी वाट करून दिली। 2 नंबर धंदेवाल्यांना अक्षरशः वेड्यात काढून जवळपास लाखो रुपयांची माया हार्ड कॅश जमवल्याचं सांगितलं जातं। दरम्यान पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना ही बाब समजण्यास वेळ लागला नाही। शहरात यापुढे मटका जुगार चालणार नाहीत, कठोर कारवाई करण्यात येईल अशी सज्जड तंबी त्यांनी दिली। तसंच संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना जाब विचारणार आहे असंही ते म्हणाले। आपण पाहिलं असेल की मटका बुकीवर शहरामध्ये 3 पोलिसांच्या हद्दीमध्ये 3-4 पोलिसांच्या हद्दीमध्ये कारवाई झाली। त्यानंतर क्लब विरुद्धही कारवाई झाली आणि ही कारवाई करून आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत। यापुढे ज्या पोलिसांच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे आढळतील त्या पोलिसांच्या सिनियर इन्स्पेक्टरला याचा जाब विचारण्यात येणार आहे। सोलापुरात गेल्या काही वर्षांपासून 2 नंबर धंदे बंदच होते, परंतु प्रकाश जोट टाकणारा एक पोलीस आणि त्याच्या साथीला गप्पा मारणाऱ्या अप्पानं पॉवरबाज गेमरनं डाव साधला। लाखोंची कमाई करत अवैध धंद्याला चालना दिली। अचानकच हे जुगार अड्डे, मटका अड्डे वाढल्यानं तमाम सोलापूरकर चक्रावून गेले। राजरोसपणे बिनदिक्कतपणे पत्ते कुटणं सुरू झालं। आकडेमोड रंगात आली। पोलीस आयुक्त तांबडे यांनी आता खंबीर आणि कणखर भूमिका घेत अवैध धंदेवाल्यांना सक्त ताकीद दिली। MPDA नुसार कठोर कारवाई तर केली जाईलच आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना थेट तुरुंगाची हवा खाण्यास पाठवू असा दम भरण्यास पोलीस आयुक्त तांबडे यांनी मागपुढे पाहिलं नाही। कोणाच्याही दबावाला भीक न घालता कारवाईचा वरवंटा फिरवला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। गंभीर प्रकारचे जे समाज विघातक कृत्य करतात, एकीकडे त्यांच्या विरुद्ध आम्ही MPDAचा हत्यार उगारलेला आहे। आपल्याला माहिती आहे की मी चार्ज घेतल्यापासून आतापर्यंत 3 लोकांना आम्ही MPDAमध्ये जेलची हवा दाखवलेली आहे। आता हे जे जुगार आणि मटका व्यवसाय चालवतात त्यांना असं वाटतं की आमचं काही होत नाही, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा तडीपारीचा हत्यार आम्ही उपसणार आहोत। दरम्यान फौजदार चावडी, जेल रोड, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून 16 जणांना अटक करण्यात आली। एक आरोपी राजकीय क्षेत्रातील असून सध्या तो फरार आहे। अवैध धंदेवाल्यांची मोठमोठ्या गप्पा मारून अनुभवाचा प्रकाश पाडून लाखोंची कमाई केलेल्या पोलिसांची आता काही खैर नाही। दोघांपैकी एका विरुद्ध याआधीच सक्तीनं सेवानिवृत्तीची कारवाई तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केली होती। त्या पोलिसाला मोकळं रानच भेटलं आणि सध्या गुन्हे शाखेत असणाऱ्या गप्पा मारणाऱ्या अप्पानं पॉवर प्ले मधून लाखोंची कमाई केली। आता पोलीस आयुक्त तांबडे यांनी जुगार, मटका अड्ड्यावर वक्र दृष्टी फिरवल्यानं
अवैध धंदेवाले तर रडारवर आहेतच आणि ते दोघे जण 2 नंबर धंदेवाल्यांच्या हिटलिस्टवर आहेत. खोटं बोलून फसवून अड्डे चालू करायला लावले, त्यासाठी आर्थिक खड्डा खणायला लावला. भरभक्कम रक्कम उकळणाऱ्या या दोघांना आता हिशोब चुकता करावा लागणार आहे. दरम्यान तमाम शहरवासियांनी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या खंबीर भूमिकेला, आक्रमक पावित्र्याला मानाचा सॅल्यूट केलाय. 2 नंबर धंद्याचं समूळ उच्चाटन तर करावंच, शिवाय पोलीस खात्यामधील कीड नष्ट करावी अशी मागणी आता शहरवासियांमधून केली जात आहे.